पण असणारे लक्षात असू द्या. ट्वेल्व मॅन हे पाठवायचे आहेत, विनंती असेल. दोन्ही टीम्स आपण राखीव खेळाडू आमच्याकडे पाठवायचे आहेत. पुन्हा एकदा दुपारच्या जेवणानंतर आम्ही सर्वांचंच करीत आहोत. राधाकृष्ण चषक 2026 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. चेंडू द्यायचे आहे. जय वेताल कोपरच्या विरोधात साई स्पोर्ट्स खारबाव ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण चेंडू द्यायचा आहे. पंचांना चेंडू द्यायचा आहे, विनंती असेल. दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जय वेताळ कोपर संघ आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना अगदी दिमागदार पद्धतीने कोपर संघाने जिंकला होता. तर आपण पाहतोय त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स खारबाव संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहताय मित्रांनो, राधाकृष्ण चषक 2026 नवीन वर्षामध्ये ही नवीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. राधाकृष्ण मित्र मंडळ आयोजित राधाकृष्ण चषक आपल्याला पाहायला मिळते. सामना 3 षटकांचा असणार आहे. दोन्ही टीमच्या माहितीकरता सांगू इच्छितो, पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये दुपारच्या जेवणानंतर सर्व पाहुण्यांचे, खेळाडूंचे व क्रिकेट मायबाप रसिकांचं आम्ही करीत आहोत मनस्वी हार्दिक स्वागत. तसेच मित्रांनो, ही स्पर्धा जर आपल्याला घर बसल्या पाहायची असेल तर जास्त काही आपल्याला करायची गरज नाही आहे. प्रिन्स मूव्ही लाईव्ह हे फक्त टाकायचं आहे आणि त्यानंतर या स्पर्धेचा अगदी घर बसल्या आपल्याला आनंद घ्यायचा आहे. थेट प्रेक्षकगण आपल्याला पाहायला मिळणार घर बसल्या. अगदी साफसूत्र आणि क्लीन असं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. प्रिन्स ऑफ भिवंडी ज्याला टेलिकास्टला मानलं जातं, नो डाऊट प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूचं हे स्वप्न असतं की हार्ट ऑफ सिटी भिवंडीच्या या हृदयावरती मला कधी खेळायला मिळणार. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की मला या मैदानावरती कधी खेळायला मिळणार, आणि ते स्वप्न आता साक्षात उतरवण्याचं कार्य राधाकृष्ण मंडळाने केलं आहे. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे. सो प्लीज सर्वांना विनंती करतो की आपण वेळे संबंधित आम्हाला सहकार्य करायचं आहे. दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खारबावच्या विरोधात कोपर अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय यशराज आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण सुमित त्याला पाहतोय. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याकरता अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 18 चेंडूंचा खेळ पहिल्या डावामध्ये साकारला जाणार. षटक क्रमांक पहिलं अक्षय पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी उंच कुराहा गोलंदाज नेहमीच आपल्या उंचीचा फायदा घेत असतो. आज खऱ्या अर्थाने ती गोलंदाजी त्याला हाताळायची आहे. कारण मित्रांनो, कसं असतं ना, क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या नावापेक्षा तुमच्या कामाला जास्त प्राधान्य दिलं जातं. त्याकरता मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी होणं महत्त्वाचं आहे. पेपरावरती किती नाव मोठं आहे याला जास्त महत्त्व नाही आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये किती मोठी कामगिरी केली जातं दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्याकरता आपण पाहतो अक्षय पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्राईकला बॅटर यशराज आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण सुमित याला पाहतोय. ही गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये कोपर या संघाची. लेट्स प्ले मॅच ऑन. दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाहीये. चेंडू अगदी गरंगळत डीप कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. जोपर्यंत इथे चेंडू पकडला जाणार
बॅटरकडे संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. रिव्हर्स अटेंड करण्यात आलं. पहिल्या चेंडूवरती काहीतरी वेगळा फटका खेळण्याचं कार्य बॅटर यशराजने केलं होतं. एक धावी ते नक्कीच मिळाली. आणि 12 मॅन देखील सांगत आहेत की कोणतीही टुर्नामेंट असू दे यशराज पहिला चेंडू रिव्हर्सच खेळत असतो. एक धावी ती मिळाली. श्री गणेश झालेलं आहे. टीम जय वेताळ कोपर या संघात एका धावेवरती यशराज खेळत आहे. स्ट्राईकला बॅटर सुमित आहे. तर गोलंदाजी करण्याकरता पहिल्या षटकाकरता आपण अक्षयला पाहतोय. पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती पाहायला मिळतोय. षटकातला दुसरा चेंडू. अक्षय पुन्हा एकदा तयार. ओ यावेळेस दूरवरचा चेंडू खेचून मारायचा होता. बॅटची कडा लागली. एस्टनच्या मागे झेल पकडली जाणार. पहिला चेंडू फेस करताना सुमितची विकेट पाहायला मिळाली. धक्का लागला पहिला. टीम जय वेताळ कोपर या संघाला. सुमित बॅक टू द डगआउट. लुक ॲट दॅट. आपण ॲक्शन रिप्ले पाहिली. काय जबरदस्त चेंडू होता. पडल्यानंतर चेंडूने बाहेरच्या बाजूला वळण घेतलं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सुमितने जरूर केला. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर आपण पाहतोय एस्टनच्या मागे विकेट पाहायला मिळाली. एक या अंकावरती पहिलं विकेट गमावलं टीम जय वेताळ कोपर या संघाला. न्यू बॅटल क्रमांक 3 वरती जतीन आलेला आहे. आता क्रमांक 3 त्याला सांभाळायचं आहे. आणि क्रमांक 3 सांभाळणं शुभमदादा तेवढंसं सोपं नसतं. कारण क्रमांक 3 म्हटलं तर कमरेचा काटा मानला जातो. ज्याप्रमाणे कमरेचा काटा मिडल बॉडी बॅलन्स करत असतो ना, त्याप्रमाणे हा क्रमांक मधली फळी बॅलन्स करत असतो. त्याकरता क्रमांक 3 आता आपण पाहतोय. आणि तो क्रमांक विराट कोहलीला चांगलं शोभून जातं. रन मशीन ऑफ इंडिया. जाऊया मॅचच्या दिशेने. फुल लाईन खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत रिंगमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि पहिला चेंडू फेस करताना डावकुरे शैलीचा बॅटर जतीन आणि एक धाव पूर्ण केली. आता दोन्ही फलंदाज एका एका धावेवरती खेळत आहेत. तर संघाची धावसंख्या दोन्ही आकड्यावरती पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांची मॅच. प्रति चेंडू मागे तुम्हाला चांगला डाव सावरावा लागेल. प्रति चेंडू मागे तुम्हाला चांगला डाव खेळावा लागेल. कारण खारबाव संघाचा आपण विचार केला त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आणि त्यांच्यावेळी लढा द्यायचं म्हटलं तर चांगला खेळ होणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने स्लॉप स्वीप करायचं होतं. मागे सरकून फटका खेळला गेला. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि या चेंडूवरती फलंदाज यशराजला एकच धाव मिळाली. वारंवार एकाच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न यशराज जरूर करत आहे. परंतु जो फटका त्याला खेळायचा आहे तो फटका त्याला खेळता येत नाही. बॅटची अतली कडा याही वेळा लागली. चेंडू आपण पाहिलं एस्टनच्या बाजूला सरकला आणि एक धाव इथे मिळाली. धावफलक आपण पाहतोय 3 या आकड्यावरती आहे. एक विकेट गमावलाय. तर षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावरती आहे. हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू त्याला डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि फेकी देखील चांगली आली. आता मात्र आपण पाहतोय सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. क्रिकेटची लाईफलाईन आता वापरली जात आहे. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन धिनी लोकल शुभमदादा मांडली जातं त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल मांडली जाते. त्याच्यावरती आता जोर दिला जातं. आणि असंही ज्यावेळेस तुम्हाला मोठे फटके येत नसतात त्यावेळेस सिंगल डबलवर जोर देणं हे फार महत्त्वाचं असतं. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. बुद्धीचं क्रिकेट खेळलं जाते मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 4 या अंकावरती पाहायला मिळते. गोलंदाज अक्षय पाटील पुन्हा एकदा तयार. ही लाईन आता पाहिली जाणार. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच देखील आम्हाला तेच सांगत आहेत. दोन्ही आज समांतर झाले तर एक अवांतर जाताला धाव मैदानाच्या आतमध्ये जोडली जाणार. धावा येणं आता महत्त्वाचं झालेलं आहे टीम वेताळ संघाच्या माध्यमातून. क्रिकेटच्या खेळामध्ये धावा कुठून आल्या, कशा प्रकारे येत आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. धावा जोडल्या जात आहेत. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ते फार महत्त्वाचं असतो. एकदा भीती मिळाली. धावसंख्या आता 5 या अंकावरती पाहायला मिळते. फुलत लेन यावेळेस कुदून काढायचं होतं. बॅटची पुन्हा कडा. एस्टनच्या मागे एस्टिरंशन पुन्हा चांगलं झालं. आणि या षटकामध्ये आपण पाहतोय दुसरी विकेट प्राप्त केली अक्षय पाटील आणि लागतोय धक्का दुसरा. हे पाहू शकता ॲक्शन रिप्ले दाखवलं जातंय. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न झाला. हेलिकॉप्टर स्टाईलने फटका खेळायचा होता. बॅटच्या वरच्या भागेला चेंडू लागला. कट पाहण्यात आली. एस्टनच्या मागे चांगलं यष्टीरक्षण झालं आणि इथे आपण पाहतोय विकेटचं पतन. 5 या अंकावरती दुसरं विकेट गमावलं.
सुस्वागतम 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 सुस्वागतम. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. सन ऑफ विलासपार पाटील साहेबांचे सुपुत्र ॲडव्होकेट मयुरजी पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मोस्ट वेलकम. हे पाहू शकता आपण व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. ॲडव्होकेट मयुरजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सन ऑफ विलासपार पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत आणि या स्पर्धेकरता आपण आलात. आपला अमूल्य वेळ मयुरजी पाटील आपण दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. वेलकम सुस्वागतम. राधाकृष्ण चषकामध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. मागच्या दिशेने जाऊया. षटक क्रमांक 2. हो, हा चेंडू जास्त बाहेर आहे. पंच देखील तेच सांगत आहेत की व्हाईट बॉल इथे पाहायला मिळाला. वेग या चेंडूवरती फार सुंदर पाहायला मिळाला, पण तो लेंथ कुठेतरी खराब पाहायला मिळाली. ऑफथिकच्या बाहेर चेंडूने वळण घेतलं आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. व्हाईट बॉल पाहायला मिळाला. तर धावसंख्या 6 या अंकावरती. याही वेळेला दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. कुठेतरी मी म्हणेन बॅटरपासून वाचण्याचं कार्य गोलंदाज करत आहे. त्याच्या अंगापासून दूरवर चेंडू हाताळले जात आहेत. आणि बघा गोलंदाज आता पंचांच्या समोर येत आहे गोलंदाजी करण्याकरता. एक वन आपल्याला देण्यात आहे. बाजूशी आपण सरकायचं आहे. फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि इथे दोन्ही बॅटरमधना ताळमेळची कमतरता पाहायला मिळाली. विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. लागलाय धक्का. तिसरा. यश बाद झालेला आहे. धावसंख्या आपण जर पाहिलं तर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 7 या अंकावरती आहेत. वेलकम शुभमजी घोसाळकर. आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत. तर व्यासपीठावरती आपण पाहू शकता मित्रांनो, ॲडव्होकेट मयुरजी पाटील यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. राधाकृष्ण चषकामध्ये त्यांचं देखील मनस्वी हार्दिक स्वागत. आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेलच्या खाली गोलंदाज येतोय, परंतु कुठेतरी मी म्हणेन मी जस्ट पाहायला मिळालं. प्रयत्न फार सुंदर राहिले होते, परंतु आपण पाहतो चेंडू अगदी गोलंदाजच्या नजरेसमोर आदळला गेला आणि इथे बॅटरने एक धाव पूर्ण केली. प्रयत्न बघा किती सुंदर पाहायला मिळालं ना. असंही क्रिकेटच्या खेळामध्ये प्रयत्न होणं फार महत्त्वाचं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 8 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ आहे. आपण सूरजला गोलंदाजी करताना पाहतोय ना. आतापर्यंत आपण पाहतोय सूरजने धावा खर्च केलेल्या आहेत. अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्या आहेत. स्ट्राईकला बॅटर आपण रोहितला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला जतीन आहे. आडव्या बॅटने याही वेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटच्या वरच्या भागेला चेंडू लागला आणि चेंडू एस्ट्यांच्या मागे गेला. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं आणि इथे आपण पाहतोय बॅटरने एक धाव पूर्ण केली. इक्के दुक्के से अभी कुछ नहीं होगा, आपको बडे छक्के चौके लगाने पडेंगे. क्रिकेटच्या खेळामध्ये सिंगल डबलचा खेळ तुम्ही खेळलात 18 चेंडूंमध्ये, तर कुठेतरी म्हणून तुमची गाडी फसण्याची भीती आहे. इथून तुम्हाला टॉप गिअरला येणं महत्त्वाचं आहे. एक्सप्रेसला गाडी चढवावी लागेल. ड्रायव्हिंग सीटला यावं लागणार. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतोय कनेक्शन तेवढंच चांगलं नाही आहे. जतीनने फटका खेळण्याचा स्वतःच्या डोक्यावरती हात दिला की त्याला माहिती आहे काय घडलं माझ्याकडनं. क्रिकेटचा खेळ आहे. थोडासा फसवा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव इथे नक्कीच मिळाली. धावफलक आपण पाहतोय. धावफलकावरती आता 10 या अंकावरती धावफलक पाहायला मिळतोय. स्ट्राईकला बॅटर रोहित आहे. तर षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे.
हाफ ट्रॅकर पूल केला जातोय. यावेळेस प्रॉपर कनेक्शन आहे. चेंडू वाऱ्याच्या वेगाने चाललाय. स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता सिक्सर. Look at that. What a shot. Tremendous timing. Ball this racing from square leg area. Firmly driven and that's the six. सिक्सर यावर पाहायला मिळाला. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट करण्यात आला. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो मैदानाच्या आतमध्ये आला. सिक्सर इथे पाहायला मिळाला. धावफलक 16 या अंकावरती. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने यावेळेस आपण पाहतोय ड्राईव्ह केलं जातं. चेंडू चाललाय समोर. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं आणि दरम्यान इथं जोपर्यंत चेंडू फेकी केली जाणार एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळेल. सो एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आता 17 या अंकावरती पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय धावफलक आता 17 या अंकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आता मार्गस्थ होणार. त्याकरता गोलंदाज आपण प्रणयला पाहतोय. वंडर बॉय ऑफ खारबाव सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. 2 षटकामध्ये फार सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये शेवटचं षटक मार्गस्थ होतं आणि त्याकरता गोलंदाज प्रणयला आपण पाहतोय. पहिला बॉल ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे आपण पाहतोय फलंदाज रोहितला 1 धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल आता 18 या अंकावरती पाहायला मिळते. जतीन आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. रोहितच्या बॅटमधनं एक षटकार आपण नक्कीच पाहिला, परंतु मी म्हणेन कुठेतरी जतीन आता थोडासा बॅकफुटला आहे. त्याला इथून आता चांगली कामगिरी करावी लागणार. धावफलक 18 या अंकावरती आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किमान 2 चांगले फटके त्याला सजवावे लागणार. प्रणय पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला जाऊन यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. जागा बनवली होती बॅटरने फटका खेळण्याकरता, परंतु त्या मुवमेंटला त्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडूला बाहेरच्या बाजूला वळण देण्यामध्ये प्रणय पाटीलला यश मिळालं. हा चेंडू आपण पाहतोय अगदी बॅटरच्या अंगाला धडकला, परंतु 1 धाव देखील मिळाली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आता 19 अंकावरती पाहायला मिळतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि बॅटिंग करण्याकरता आता रोहित सज्ज झालेला आहे. फुल ऑफ लाईन. यावेळेस हेलिकॉप्टर स्टाईलने चेंडू ऑन साईडला वळवला गेला. मनगटाचा वापर करण्यात आला. 1 धाव ते मिळाले. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि आपण पाहतो रोहितला एका धावेवरतीच थांबावं लागणार. शेवटचं षटक मार्गस्थ असताना पाहतो कोणत्या प्रकारचे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न हे केलंच जात नाही. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न ते परमेश्वर असं म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल परमेश्वर नक्की साथ देणार, परंतु प्रयत्न होणं गरजेचं आहे. धावफलक आपण पाहतोय 20 या अंकावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 आणि शेवटचं मार्गस्थ आहे. आडव्या बॅटने यावेळी ऑन साईडला वळवलाय. चेंडू हवेमध्ये झेलच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. झेल पकडण्यात आली. फलंदाज होतोय बाद. तो लागतोय धक्का. 4था टीम कोपर या संघाला. व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त झेल पाहायला मिळालं.
फुटवर्क क्षेत्ररक्षकचं फार सुंदर राहिलं होतं. नजाकत फिल्डिंगमध्ये पाहायला मिळाली, तर नजर अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती राहिले. जजमेंट चांगलं पकडण्यात आलं आणि त्यानंतर आपण पाहतोय एक चांगला झेल संपन्न झाला. क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि जेव्हा तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करता, चांगलं झेल पकडता, त्यावेळेस तुमच्या गोलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढला जात असतो. सध्या तेच कार्य मैदानाच्या आतमध्ये होतोय. न्यू बॅटर वैभव आलेला आहे. फुल लाईन खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटरने जरूर केलं. बॅटरने बॉलमध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाही आहे. ज्या वेगाने चेंडू आधळला गेला त्याच वेगाने इस्त्यांच्या मागे देखील गेला. फुटवर्कचा वापर नाही, अगदी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धावालाय. ओहो, यावेळेस क्लीन बॉल, गेंद अंदर, डंडा बाहर और बल्लेबाज भी जाएगा मैदान के बाहर. जबरदस्त चेंडू, विकेट प्राप्त करतोय गोलंदाज प्रणय पाटील. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय पहिलं पर्व देखील संपलं. पहिल्या 3 षटकांच्या खेळानंतर धावफलक पाहायला मिळालं. धावफलकावरती 20 या अंकावरती समीकरण आपण पाहिलं. पुढचे येणारे आता 3 षटके आणि जिंकण्याकरता 21 धावांची गरज. तत्पूर्वी आपण आता व्यासपीठाकडे वळणार आहोत. व्यासपीठावरती विराजमान ॲडव्होकेट मयुरजी पाटील हे नुकताच विराजमान झालेले आहेत. त्यांना आपण राधाकृष्ण चषकाच्या, मी महेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो, या आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. तत्पूर्वी आपण ॲडव्होकेट मयुरेश पाटील यांचा शुभ सन्मान करीत आहोत. मी सर्व ऑल टीम आयोजकांना विनंती करतो, या आपण सर्वांनी पुढे यायचं आहे. विलास पाटील साहेबांचे सुपुत्र, अर्थातच आमचे चांगले मित्र देखील आहेत, ॲडव्होकेट मयुरेश पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. आणि मयुरेश पाटील यांना विनंती करतो, आपला मान आपण स्वीकारायचा आहे. हे पाहू शकता टेलिव्हिजन सीटवरती ॲडव्होकेट मयुरेश पाटील यांना दाखवलं जात आहे. अगदी वेळात वेळ काढून आपण मयुरजी पाटील आलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. राधाकृष्ण चषकामध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. हे पाहू शकता, तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती दाखवलं जात आहे. त्यांच्या समेत आमचे काही आयोजक देखील आहेत. अनिकेतजी कोटे यांना आपण पाहू शकता. ॲडव्होकेट मयुरेश पाटील यांना देखील आपण पाहू शकता. त्यानंतर आमचे आयोजक देखील भरपूर आहेत. रोहन खापरे जे माझ्या जोडीला साथ देण्याकरता माझ्या कॉमेंट्री कक्षामध्ये असतात, त्यांना आपण पाहू शकता. सिद्धार्थ रापटे आहेत, केवळ पायकर देखील आहेत. दरम्यान पाहू शकता आमच्यातनं रजा घेताना ॲडव्होकेट मयुरजी पाटील, आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ आमच्या स्पर्धेकरता दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि शेवटच्या दिवशी देखील आपण नक्की याल अशी आशा आम्ही तुमच्याकडनं करीत आहोत. फायनलच्या दिवशी आपल्याला यायचं आहे, तर नाणेफेक करण्याकरता या. मयुरजी पाटील आपणास विनंती करतो की आपण आमच्या नाणेफेक कक्षामध्ये जोडायचं आहे. दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला आपल्याला टीम भाटाले संघ पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला आपण कारोली संघाला पाहतोय. नाणेफेकीचा कॉल दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना माहिती आहे. एका बाजूला राधाकृष्ण चषक 2026 आहे, दुसऱ्या बाजूला कावेरी कलेक्शन आहे. आमचे मान्यवर ॲडव्होकेट मयुरेश पाटील यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाते आणि बोलणार आहेत कारोली संघाचे संगणक राधाकृष्ण असा कॉल आणि कावेरी कलेक्शन आले. मी मान्यवरांना विनंती करतो, धन्यवाद आपण इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मयुरजी पाटील. ओके, थँक्यू सो मच. तर नाणेफेकीचा कॉल भाटाली संघाचे संघनायकांनी जिंकलेला आहे. मॅच ऑन आहे, जास्त वेळ नाही आहे, फक्त निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण धन्यवाद, विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, भाटाली संघाचे संघनायकांनी नाणेफेकी जिंकलेली आहे, सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षाकडे. धन्यवाद.
हॅलो चेक. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 20 आणि 21 धावांचं लक्ष असेल विजय करता साई स्पोर्ट खारभाऊ या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय पाटील आणि पराग वतारी. नेहल येतोय गोलंदाज पहिले षटक घेऊन. गोलंदाज देहल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा स्लॉप स्टिक केल्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय पहिले क्षेत्रामध्ये. चेंडू निघून गेलाय सीमा पार. येतोय हा पायगेच्या बॅटमधना पहिला चौकार. चौकाराने धावफलक 5 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाज देहल तयार. स्ट्राईकला असेल पराग. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल त्या साईडला, परंतु आता क्षेत्ररक्षक उपस्थित असतील. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक पहिला. पराग पाटील पराग वतारी याला आपली जागा सोडावी लागेल. पहिला धक्का बसतोय साई स्पोर्ट खारभाऊ संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय अक्षय पाटील. 21 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय खारभाऊ संघाला. खारभाऊच्या विरोधात कोपर असा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहतोय आपण. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. पहिल्या फेरीमध्ये कोपर संघाने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पाहूया पुन्हा एकदा देहल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये ज्याने गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत करतोय का देहल. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल बिहाइंड विकेट. तोपर्यंत संधी होती अक्षयाला एक धाव घेण्याची. एका धावेने धावफलक 6 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्ट्राईकला प्रणय. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. बिहाइंड विकेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र संधी होती प्रणय याच्याकडे एक धाव घेण्याची. एका धावने धावफलक 7 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. सरळ ट्रॅव्हल झाला. एक धाव डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकला नाहीये. एका धावेने धावफलक 8 या अंकावरती. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 8 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 21 धावांचा पाठलाग करत असताना आपण खारभाऊ संघाला पाहतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर उर्वरित 12 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. इकडनं आता गोलंदाजी चांगली होणं खूप महत्वाचं आहे. जर कोपर संघाला विजय संपादन करायचं असेल तर सुमित येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरता.
सुमित आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती, स्ट्राईकला असेल अक्षय. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता, चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर सीझन मध्ये, एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु प्रणय याने त्याला रोखला गेला आणि एका धावेने धाव फलक 9 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. एकदा गोलंदाज सुमित तयार. एकदा चेंडू पंचांकडे दाद आणि यस बाद होतोय. प्रणय पाटील मोठा आदरा बसतोय. साईस्फोट कारभाव संघाला धक्का क्रमांक 2. प्रणयची केली संपुष्टात. मी म्हटलं होतं कोपर संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजीचा मारा त्यांच्यामध्ये आहे. तीच गोलंदाजी आता मात्र पाहतोय आपण कोपर संघाच्या गोलंदाज सुमित याच्या माध्यमातून. अजूनही कोणते मोठे फटके खेळण्याची मुभा मात्र दिलेली नाहीये. न्यू बॅटर सूरज येतोय. पुन्हा एकदा बोलूया मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर सूरज आलाय. गोलंदाज सुमित तयार. सूरज करता इथे पाहावं लागेल. यस पंच आम्हाला कळवताना अवांतर धाव स्क्वेअर मारा. अवांतर धावेने धाव फलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल 10 या अंकावरती. पुन्हा एकदा सुमित तयार. त्या क्लोवर टप्प्याचा चेंडू होता, फक्त सन्मान देण्याचं काम सूरज याने केलं आणि तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. दोन्ही बॅटर सूरज आणि अक्षय यांच्या माध्यमातून 2 धावेने धावफलक 12 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा फक्त ऑफसाईडला ढकलून देण्याचं काम केलंय आणि आता मात्र मित्र म्हणेन सेन्सिबल क्रिकेट सूरज याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फक्त दिशा देण्याचं एकेरी दुहेरी धावसंख्येवर आता मात्र भर टाकतोय. माहित आहे सूरज याला, कारण का सामना आता मात्र 8 चेंडू आणि 8 धावांवर येऊन राहिलाय. शांततेचा क्रिकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईकला असेल आता अक्षय. गोलंदाज सुमित पुन्हा एकदा तयार होतोय. अक्षय करता. सुमित टू अक्षय, अक्षय टू सुमित. दिवस अटेंड करायचा होता, स्विचचा फटका खेळायचं होतं परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल सरळ निघून गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती.
पुन्हा एकदा गोलंदाज सुमित तयार होतोय अक्षय करता. पुन्हा एकदा चांगला बॉल एक टप्प्याचा अचूक चेंडू हाताला होता. परफेक्ट यॉर्कर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. दांडी गोल. फलंदाज बाद होतोय. अक्षय याची केली संपुष्टात. रिप्ले मध्ये पाहू शकता काय सुरेख चेंडू हाताला होता. कोणतं उत्तर नव्हतं. अक्षय याच्याकडे चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळला गेला आणि धक्का बसलाय साईस्फोट खारबाव संघाला दुसरा. अक्षयची केली संपुष्टात. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. लो स्कोरिंग सामने खूप टफ फाईट मध्ये होताना नेहमीच पाहायला मिळतात. 21 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र सामना येऊन ठेपला गेलाय तो म्हणजे 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. न्यू बॅटर मोनिश येतोय. गोलंदाजी करण्याकरता यशराज येतोय. चांगली गोलंदाजी आता मात्र करावी लागेल यशाला. बॅटर न्यू बॅटर मोनिश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. स्ट्राईकला असेल तो सूरज. गोलंदाजी ट्रॅक वरती यशराज तयार होतोय. 6 चेंडू 8 धावेचं समीकरण. कंपल्सरी चेसिंग असेल. मोठा फटका केलाय. चौथा स्लॉप सीटचा फटका. पाहूया तिथे काय घडतंय. 1 धाव आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागेल सूरज याला. चांगला चेंडू हाताळला गेला यशराज याच्याकडून. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले आणि 1 धावेने धावफलक 14 या अंकावरती म्हणजे समीकरणाचा विचार केला तर आता मात्र 5 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. स्ट्राईकला असेल मोनिश. इथे हॅप ट्रॅकर चेंडू होता आणि पाठवलाय त्याला सीमा रेषेबाहेर. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. येतोय हा षटकार. षटकाराने आता मात्र पिक्चर पूर्णपणे मित्रांनो क्लिअर होताना पाहायला मिळते. आता उर्वरित 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. हलक्या हाताने फक्त टकलू दिले आणि तिथे बाद होतोय मोनिश. धक्का बसतोय. तिसरा. चौथा धक्का बसतोय. महेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळते. आता 1 धावेची गरज आहे. पाहूया कशा प्रकारे आता मात्र गोलंदाजी होते कोपर संघाची. एक चुकीचा चेंडू हाताळला गेला यशराज कडून आणि त्याचाच पुरेपूर फायदा मात्र मोनिशाने घेतला. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लाईक. बाउंड्रीच्या बाहेर येणारा होता तो षटकार आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होता महेंद्र पाटील. 1 धावेची गरज आहे आणि आता मात्र क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर गल्ली क्रिकेटचं फिल्डिंग आता मात्र सेट करण्यात आलेली आहे. कंपल्सरीची सिंगा. पाहूया काय घडतंय. 3 बॉल आणि 1 धावेची गरज. चला स्पीडअप करायचंय बघा. कोपर संघ खूप उशीर घेतात. तिथे पहा काय घडलंय. यस निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. पूर्णपणे मित्र म्हणेन हा सामना आता यशराजच्या विरोधात महेंद्र पाटील असा झालाय.
कोपरच्या विरोधात खारबाव असा वाहून राहिलाय. पुन्हा एकदा येते बघा काय घडलंय. फलंदाज बाद झालाय आणि आता मात्र कहाणी में ट्विस्ट. चेसिंग कंपल्सरी. एका चेंडू मध्ये एका धावेची गरज. ही एक धाव बनवावीच लागेल अगर जर खारबाव संघाला विजय संपादन करायचं असेल तर. कौतुक करावं लागेल यशराजचं देखील. चांगली गोलंदाजी. एक चुकीचा चेंडू हाताळल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतो यशराज. आता मात्र कंपल्सरी चेसिंग. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. एका चेंडू मध्ये एका धावेची गरज. पाहूया काय घडतंय. चला स्पीडअप करा कोपर संघ. आणि येते पहा काय घडलंय. अशा तऱ्हेने खारबाव संघ विजय संपादन करतोय. हार्ड लक टफ लक कोपर संघ. कॉंग्रॅच्युलेशन खारबाव संघ. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ. मॅन ऑफ द मॅच अक्षय. मॅन ऑफ द मॅच अक्षय ठरतो या सामन्याचा सामनावीर. अक्षय